तर आज आम्ही आमच्या मित्राला भेटायला जाणार होतो, त्याच्यामुळे मस्तपैकी आंघोळ करून तयार झालो असतोय. नंतर कॉल म्हणते प्लॅन कॅन्सल झाला. म्हटलं तयार झालोय तर जरा बाहेर जाऊयात. मग आमच्या आत्याकडे जातोय. गेल्या गेल्या आमचे बारकं पिल्लू भेटते आम्हाला. तर काय म्हणत असते बघाय जरा. कोण कशाला गेला चहा पिलास? चहा नाही. ची आत्याही बारक्या बारक्या चकल्या देते कुठनं. मग ते चकल्या खाऊन आम्ही याला बाईक करून घरी जातोय. घरी जाऊन थोडं बीजीएमआय चालू करून खेळतोय थोडा वेळ. मग रात्री घरातल्यांना जरा आमलेट बनवून द्या म्हणतोय. तर घरातले म्हणते स्वतः बनवून घे. मग काय आम्ही स्वतः बनवायला चालू करतोय. दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं. तर पहिला एक अंड घेऊन मस्तपैकी एक ग्लासमध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मग तव्याला तेल लावून मस्तपैकी जे अंड फोडले ते ओतायचं त्याच्यात आणि मग त्याच्यात ब्रेड घालायचं मस्तपैकी चार. मग एक बाजू गरम झाली की अशी फिरवून दुसरी बाजू गरम करून घ्यायची. अंगात किडे असल्यामुळे मग अनेकदा तसं करतोय. आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी ताटात कट करून घेतोय आणि खातोय बाहेर जाऊन निवांत. तोपर्यंत आमच्या लिजूच्या तोंडाला लई पाणी सुटलेलं असते. मग राहू दे म्हणून तिला बी थोडंसं घालतोय खायला. मग घरातली थोडी. तर आज आम्ही आमच्या मित्राला भेटायला जाणार होतो, त्याच्यामुळे मस्तपैकी आंघोळ करून तयार झालो असतोय. नंतर कॉल म्हणते प्लॅन कॅन्सल झाला. म्हटलं तयार झालोय तर जरा बाहेर जाऊयात. मग आमच्या आत्याकडे जातोय. गेल्या गेल्या आमचे बारकं पिल्लू भेटते आम्हाला. तर काय म्हणत असते बघाय जरा. कोण कशाला गेला चहा पिलास? चहा नाही. ची आत्याही बारक्या बारक्या चकल्या देते कुठनं. मग ते चकल्या खाऊन आम्ही याला बाईक करून घरी जातोय. घरी जाऊन थोडं बीजीएमआय चालू करून खेळतोय थोडा वेळ. मग रात्री घरातल्यांना जरा आमलेट बनवून द्या म्हणतोय. तर घरातले म्हणते स्वतः बनवून घे. मग काय आम्ही स्वतः बनवायला चालू करतोय. दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं. तर पहिला एक अंड घेऊन मस्तपैकी एक ग्लासमध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मग तव्याला तेल लावून मस्तपैकी जे अंड फोडले ते ओतायचं त्याच्यात आणि मग त्याच्यात ब्रेड घालायचं मस्तपैकी चार. मग एक बाजू गरम झाली की अशी फिरवून दुसरी बाजू गरम करून घ्यायची. अंगात किडे असल्यामुळे मग अनेकदा तसं करतोय. आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी ताटात कट करून घेतोय आणि खातोय बाहेर जाऊन निवांत. तोपर्यंत आमच्या लिजूच्या तोंडाला लई पाणी सुटलेलं असते. मग राहू दे म्हणून तिला बी थोडंसं घालतोय खायला. मग घरातली थोडी